नमस्कार. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण महिला दिन साजरा करणार आहोत. गेले 1-2 वर्ष साजरा करता आला नाही, पण यावर्षी आपण चांगल्या प्रकारे साजरा करणार आहोत. तर 6 तारखेपासून सुरुवात करणार आहोत या कार्यक्रमाला आणि 11 तारखेपर्यंत म्हणजे 6 दिवस हे सगळे कार्यक्रम चालणार आहेत. तर पहिल्या दिवशी आपण दीप प्रज्वलन करून ओंकार आणि भगवद्गीतेचा 12वा अध्याय हा पतंजली योगा ग्रुपतर्फे सादर होणार आहे. आणि त्यानंतर डॉक्टर ज्योती कोहकडे यांचं महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य याच्यावर ते मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्याच्यानंतर डान्स कॉम्पिटिशन होणार आहे महिलांची, वैयक्तिक किंवा ग्रुप म्हणजे सोलो किंवा ग्रुप डान्स असे होणार आहेत. आणि त्याच्यानंतर आपण पहिल्यांदाच नवीनच कॉम्पिटिशन घेतो, ती म्हणजे रील कॉम्पिटिशन, की हल्ली सगळेजणच रील्स बनवत असतात म्हणून त्याची एक कॉम्पिटिशन आपण यावर्षी पहिल्यांदाच ठेवतो आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण महिलांसाठी एक वेगळी गोष्ट म्हणजे मॅरेथॉन ठेवलेली आहे. सकाळच्या वेळेस आहे ती मॅरेथॉन होईल आणि संध्याकाळच्या वेळेस संगीत रजनी सन्मिता गणेश शिंदे यांच्या सुश्राव्य अशा सुंदर अशा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला पाककला स्पर्धा घ्यायची आहे, की ज्याच्यामध्ये तांदळापासून बनवलेले पदार्थ किंवा खजुरापासून बनवलेले पदार्थ म्हणजे गूळ किंवा साखर न वापरता त्याच्याऐवजी खजूर वापरून केलेले गोड पदार्थ, अशा दोन्हीपैकी कोणताही एक पदार्थ करता येईल. आणि त्याच वेळी आपण हस्तकला प्रदर्शन आणि विक्री म्हणजे महिलांनी हाताने बनवलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री ही पण त्याच वेळेस ठेवणार आहोत. आणि त्याच्यानंतर दरवर्षीप्रमाणे आपण संगीत खुर्ची, जी महिलांना सगळ्याच महिला अगदी उत्सुक असतात अशी संगीत खुर्चीचा कार्यक्रम घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर त्या दिवशी रंगपंचमी आहे, तर त्या दिवशी आपण संगीत खुर्चीनंतर रंगपंचमी खेळणार आहोत आणि त्याचा आनंद लुटणार आहोत. त्याच्यामध्ये अनेक फनी गेम्स ठेवणार आहोत आणि रंगपंचमीसाठी नैसर्गिक आणि कोरडे रंग आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण रांगोळीची स्पर्धा, त्याच्यामध्ये टिपक्यांची किंवा फ्री हँड अशी कोणतीही एक प्रकारची रांगोळी काढता येईल. त्याच्यानंतर दंतरोग शिबिर आणि स्किन अँड कॉस्मेटिक चेकअप शिबिर हे 2 शिबिर ठेवणार आहोत. आणि त्याच्यानंतर फॅशन शोचा कार्यक्रम होणार आहे. त्याच्यानंतर पहिल्यांदाच यावर्षी आपण महिलांसाठी क्रिकेटची स्पर्धा ठेवलेली आहे. महिला फार उत्सुक आहेत क्रिकेट खेळण्यासाठी, म्हणून आपण क्रिकेटची स्पर्धा ठेवणार आहोत. आणि शेवटच्या दिवशी आपण आत्तापर्यंत ज्या स्पर्धा घेतल्या त्या सर्व स्पर्धांचं बक्षीस वितरण आणि त्याच्यानंतर शेवटी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ठेवणार आहोत. आणि 6च्या 6 दिवस बाहेरच्या बाजूला बचत गटांचे स्टॉल्स लावणार आहोत. त्याच्यामध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ किंवा इतर पदार्थांची विक्री होणार आहे. तर असा हा भरगच्च कार्यक्रम आपण यावर्षी ठेवलेला आहे आणि वेगवेगळे नवीन स्पर्धा ठेवलेल्या आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि महिला दिनाचा आनंद लुटावा. आमच्या सर्व नगरसेविका असतील, नंतर अनेक महिलांकडे वेगवेगळी आम्ही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि ते पॅम्फलेटमध्ये दिलेलं आहे कोणासाठी कोणत्या कार्यक्रमासाठी संपर्क करावा. त्याप्रमाणे महिलांनी त्या स्पर्धेसाठी त्या संयोजकाकडे संपर्क करून जास्तीत जास्त स्पर्धांमध्ये भाग घ्यावा आणि कार्यक्रमाचा आनंद लुटावा. सगळ्यात शेवटी मी आपल्याला सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.